आजकाल दातांच्या समस्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, विशेषतः लहान मुलांमध्ये. कारण जे खाण्यामध्ये पदार्थ येत आहेत, जसं की चीज आहे, मेयोनीज आहे, असे चिकट पदार्थ बऱ्याचशा प्रमाणात खाण्यात येत आहेत. त्याचबरोबर चॉकलेट्स, कॅडबरीज ह्या सगळ्यांचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे सगळं चालू असतानाच दात स्वच्छ करण्यासाठी आपण जी पेस्ट वापरतो आहोत, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो हवा तितका होत नाही. दात तेवढे चांगल्या प्रकारे स्वच्छ होत नाहीत आणि म्हणून सुद्धा दाताशी रिलेटेड हे जे इश्यूज आहेत, दात किडणं असू दे, दात दुखणं असू दे, बरेचदा खड्डे, खोलवर खड्डे पडणं असू दे, किंवा हिरड्यांमध्ये सूज येणं, हिरड्यांमधून रक्त येणं, ह्या प्रकारच्या ज्या सगळ्या दातांच्या समस्या आहेत, तर त्यावरती आयुर्वेदामध्ये खूप सुंदर असे उपाय सांगितलेले आहेत. फार पूर्वी सांगितलेले आहेत आणि हे दिनचर्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे जे डेली रुटीन आहे त्यामध्येच हे उपाय सांगितलेले आहे. तर तिथे सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की दात घासण्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे. तर तिथे सांगितलेलं आहे, कषाय कटु तिक्त रसाचे जे पदार्थ आहेत किंवा जे आहेत ते आपले दात घासण्यासाठी वापरायला सांगितले आहेत. आपण वापरतोय गोड टेस्टवाली पेस्ट. जी आपली पेस्ट आहे ती स्वीट असते आणि म्हणूनच ती जी स्वीट टेस्ट आहे ना, ती आणखी दातांचा बुळबुळीतपणा वाढवण्याचं काम करते, ना की स्क्रॅपिंगचं काम करत असते. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये जे सांगितलेले पदार्थ आहेत, तर त्यामध्ये जे आपल्या परिचयाचं आहे ते म्हणजे त्रिफळा. तर ही जी त्रिफळाची पावडर आहे, ही जरी तुम्ही दात घासण्यासाठी वापरलीत ना, म्हणजे तुम्ही हवं तर ब्रश करा आणि ब्रश केल्यानंतर तुम्ही पुन्हा बोटाने ही त्रिफळाची पावडर आहे ती दातांवरती हलका मसाज करायचा आहे. खूप दाबून घासायची नाहीये. तर हलका मसाज केला तरी सुद्धा हिरड्या घट्ट होण्यासाठी, त्याचबरोबर अतिरिक्त चिकटपणा जो दातांवरती राहिला असेल तो निघून जाण्यासाठी, दातांमध्ये कीड असेल तर ती कीड निघून जाण्यासाठी सुद्धा या त्रिफळाच्या पावडरचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही गार्गलिंग करण्यासाठी त्रिफळाचा काढा सुद्धा वापरू शकता. साधारण 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा त्रिफळाची पावडर टाकली आणि ती उकळली चांगली आणि गाळून घेऊन तो जो काढा आहे तो जर का तुम्ही गार्गलिंगसाठी वापरला तरी सुद्धा तोंडातील इतर अतिरिक्त जो कफ आहे, अतिरिक्त जो चिकटपणा आहे तो निघून जाण्यासाठी मदत होते आणि मग दात किडत नाहीत. त्याचबरोबर दात दुखत असतील तर ते दुखणं सुद्धा कमी होऊन जातं आणि दात छान स्वच्छ सुद्धा होतात. तर नक्की हा उपाय ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला तो. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतली माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.